नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 21 मार्च 2026 च्या UPSC चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत। GS2, GS4 आणि मॅपिंग या विषयांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। हा व्हिडिओ परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। सर्वप्रथम आपण GS पेपर 2 च्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा डिटेल्समध्ये पाहणार आहे। तो आहे जागतिक गॅप मानके आणि वाणिज्य शिक्षण। सध्या भारत फायनान्सचे जागतिक केंद्र म्हणजेच ग्लोबल हब बनत आहे। जगातील 55% ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स GCCs आज भारतात आहेत। 2030 पर्यंत या क्षेत्रात 46 दशलक्ष कर्मचारी वर्गाची अपेक्षा आहे आणि 1.3 दशलक्ष नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत। म्हणूनच भारताच्या पारंपरिक वाणिज्य अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय मानके जसे की US गॅप आणि IFRS समाविष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे। US गॅप म्हणजे काय? आता आपण US गॅप नेमके काय आहे ते समजून घेऊया। हा लेखा तत्त्वे आणि मानकांचा एक सामायिक संच आहे जो अमेरिकेतील FASB द्वारे प्रस्थापित केला जातो। याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे 1. प्रमाणित अहवाल पद्धती, 2. विशिष्ट उद्योग आधारित महसूल मान्यता आणि 3. पारदर्शकतेसाठी तपशीलवार फुटनोट्सची मागणी। हे प्रामुख्याने मालमत्तेच्या मूळ किमतीवर म्हणजेच ऐतिहासिक खर्च तत्वावर अवलंबून असते। बदलाची आवश्यकता, नीड फॉर अलाइनमेंट। भारतीय शिक्षणाला या मानकांशी जोडणे का आवश्यक आहे? पहिले म्हणजे रोजगार क्षमतेतील दरी कमी करणे। पदवीधरांना INDAS माहिती असते, पण जागतिक स्तरावर काम करताना त्यांना अडचणी येतात। दुसरे म्हणजे यामुळे 110 अब्ज डॉलर्सच्या निर्यात महसुलाचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल। तसेच यामुळे भारतीय व्यावसायिकांना जागतिक स्तरावर काम करण्याची संधी आणि गतिशीलता प्राप्त होईल। पुढील आव्हाने। या प्रवासात काही आव्हाने देखील आहेत। आपला पारंपरिक अभ्यासक्रम अत्यंत ताठल असून त्यात जागतिक अहवालांचा क्वचितच समावेश होतो। शिक्षणात व्यावहारिक ज्ञानापेक्षा सैद्धांतिक गोष्टींवर जास्त भर दिला जातो। यामुळे कंपन्यांना पदवीधरांना पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो। उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील ही दरी भरून काढणे ही आजची मोठी गरज आहे। निष्कर्ष आणि पुढील वाटचाल। निष्कर्ष असा की 2030च्या प्रचंड कामगार वर्गाला तयार करण्यासाठी स्थानिक पायाभूत ज्ञानाची आंतरराष्ट्रीय मानकांशी सांगड घालणे आवश्यक आहे। यासाठी आपण केस बेस्ड लर्निंग, सिम्युलेशन एक्सरसाइज आणि उद्योगांशी थेट संवाद वाढवला पाहिजे। यामुळे भारताचे प्रीमियर फायनान्शियल सर्व्हिसेस हब बनण्याचे स्वप्न नक्कीच साध्य होईल। वैयक्तिक मूल्य विरुद्ध व्यावसायिक नैतिकता। यानंतर GS4 पेपर दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा डिटेल्समध्ये पाहणार आहे। तो आहे वैयक्तिक मूल्य विरुद्ध व्यावसायिक नैतिकता। नुकताच HDFC बँकेतील अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा हे याचे एक ज्वलंत उदाहरण आहे। जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पदाचा राजीनामा देते तेव्हा त्यामागे केवळ व्यावसायिक कारणे नसून अनेकदा खोलवर असलेले वैयक्तिक नैतिक संघर्ष कारणीभूत असतात। व्याख्या आणि मूलभूत फरक। प्रथम आपण या दोन संकल्पनांमधील फरक समजून घेऊया। वैयक्तिक नैतिकता ही आपल्या कौटुंबिक संस्कारांवर आणि अनुभवांवर आधारित असते, जी आपल्या खासगी जीवनावर नियंत्रण ठेवते। याउलट व्यावसायिक नैतिकता ही एखाद्या संस्थेच्या संविधाबद्ध मानकांवर आधारित असते। अतनु चक्रवर्ती यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते की जेव्हा संस्थेचे निर्णय वैयक्तिक तत्वांच्या विरुद्ध जातात तेव्हा असा संघर्ष निर्माण होतो। संघर्षाची मुख्य कारणे। 1. फिड्युशरी ड्यूटी। या संघर्षाचे पहिले मुख्य कारण म्हणजे फिड्युशरी ड्यूटी आहे। बँकिंग क्षेत्रातील नेते कायदेशीररित्या बँकेच्या मूलभूत तत्वांशी आणि हिताशी बांधलेले असतात, पण अनेकदा हे व्यावसायिक हित त्यांच्या वैयक्तिक विचारधारेच्या आड येऊ शकते। HDFCच्या व्यवस्थापनाने हे मान्य केले आहे की मानवी भावना आणि वैयक्तिक संबंध अनेकदा व्यावसायिक निर्णयांमध्ये मिसळतात, ज्यामुळे निर्णय घेणे कठीण होते। संघर्षाची मुख्य कारणे 2. सत्तेचे अपारदर्शक स्वरूप। दुसरे कारण आहे सत्तेचे अपारदर्शक स्वरूप। उच्च स्तरावरील व्यावसायिक निर्णय अनेकदा गुप्तपणे घेतले जातात, ज्यामुळे त्यांची वैयक्तिक नैतिक छाननी करणे कठीण होते। न्यायमूर्ती रुमा पाल यांनी कॉलेजियम पद्धतीला सर्वात मोठे रहस्य म्हटले होते, जिथे नियुक्त्यांची वैयक्तिक कारणे दडलेली असतात। व्यावसायिक जगतातही अशीच गुप्तता अनेकदा नैतिक प्रश्न निर्माण करते। प्रणालीगत दबाव आणि संस्थात्मक गोंधळ। शेवटचे कारण म्हणजे प्रणालीगत दबाव आहे। संकटाच्या काळात व्यावसायिक स्थिरता राखण्यासाठी वैयक्तिक नैतिक चिंता अनेकदा दाबल्या जातात। उदाहरणार्थ, बँकेची प्रतिमा जपण्यासाठी HDFC बोर्डाच्या सदस्यांनी चक्रवर्ती यांना त्यांच्या राजीनाम्याची भाषा मवाळ करण्यास सांगितले होते। यालाच संस्थात्मक गोंधळ असेही म्हणतात, जिथे नोकरशाही रचना नैतिक लढ्यापेक्षा नियमांच्या पालनाला जास्त महत्त्व देते। यानंतर पूर्व परीक्षेसाठी तथ्ये। FFP, लिबर्टीज क्लॉज किंवा डेव्हिएशन क्लॉज। पश्चिम एशियातील सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शिपिंग कंपन्या या 19व्या शतकातील सागरी कायद्याचा वापर करत आहेत। हा कायदा जहाजाच्या मास्टरला विशिष्ट परिस्थितीत ठरलेला मार्ग बदलण्याचा अधिकार देतो। याचा मुख्य उद्देश बाह्य धोक्यांमुळे जहाज वेळेत पोहोचू न शकल्यास कॅरियरला कराराच्या भंगापासून वाचवणे आहे। यामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होतो, कारण 90% व्यापार समुद्रमार्गे चालतो। यानंतर प्रारंभ 2026।
आता माहिती घेऊया प्रारंभ 2026 या मोहिमेबद्दल. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अर्थ मंत्रालय आणि सीबीडीटीने ही देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कर सारथी हा AI चॅटबॉट जो करदात्यांना रिअल टाइम मदत करेल. तसेच यामध्ये मल्टीमीडिया आउटरीच, द्विवार्षिक संवाद आणि फिजिकल मदत केंद्रांची सोय आहे. हे नागरिक देवो भव या तत्वाचे प्रतीक असून करचुकवेगिरी कमी करण्यास मदत करेल. राष्ट्रीय दंतवैद्यक आयोग. आरोग्य क्षेत्रातील एक मोठा बदल म्हणजे 19 मार्च 2026 पासून नॅशनल डेंटल कमिशन या नवीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. सरकारने 1948 चा जुना डेंटिस्ट कायदा रद्द करून पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल घेतले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे मानके ठरविणे, संस्थांचे मूल्यांकन करणे आणि व्यावसायिक आचरणासाठी स्वतंत्र बोर्ड असतील. यामुळे स्थानिक हितसंबंध कमी होऊन भारतीय दंतवैद्यकीय शिक्षणाला आंतरराष्ट्रीय मानकांची सुसंगतता येईल आणि परवडणारी मौखिक आरोग्य सेवा सुनिश्चित होईल. दुर्मिळ मृदा कायमचे चुंबक. भारताने हैदराबादमध्ये या नवीन चुंबकांसाठी एक पायलट प्लांट सुरू केला आहे. हे सुपर मॅग्नेट्स निओडिमियम, लोह आणि बोरॉन पासून बनवले जातात. याची वैशिष्ट्ये म्हणजे याची प्रचंड चुंबकीय शक्ती आणि उच्च कोएर्सिव्हिटी. याचा उपयोग इलेक्ट्रिक वाहने, EV, पवनचक्क्या, स्मार्टफोन आणि रोबोटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात होतो. भारताला खनिज ते मार्केट या प्रवासात आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. 6व्या पिढीची लढाऊ विमाने. GCAP विरुद्ध FCAS. संरक्षण क्षेत्रात सध्या 6व्या पिढीची लढाऊ विमाने चर्चेत आहेत. यामध्ये 2 मुख्य गट आहेत: GCAP, UK, इटली, जपान आणि FCAS, फ्रान्स, जर्मनी, स्पेन. भारतीय हवाई दल या दोन्हींपैकी एकाचे सदस्यत्व मिळवण्याची चाचपणी करत आहे. GCAP हे 2035 पर्यंत सेवेत येईल, तर FCAS मध्ये भारताला औद्योगिक सहभागाची मोठी संधी मिळू शकते. ही विमाने मानवरहित ड्रोन आणि प्रगत सेन्सर्सनी सज्ज असतील. शेवटचा मुद्दा, मॅपिंगमधील भारतातील प्रमुख ग्रीनफील्ड आणि राजकीय विमानतळे. शेवटी मॅपिंगच्या दृष्टीने काही महत्त्वाची विमानतळे पाहूया. नवी मुंबई आणि नोएडा येथील जेवार विमानतळ हे प्रमुख ग्रीनफील्ड प्रकल्प आहेत. या व्यतिरिक्त उडाण या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील सतना आणि दतिया विमानतळांचा विकास प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी केला जात आहे. तसेच तमिळनाडूतील तुतीकोरीन विमानतळाची नवीन टर्मिनल 3 लाखांवरून 20 लाखांची क्षमता वाढवणार आहे. हे प्रकल्प भारताच्या आर्थिक विकासाला आणि पर्यटनाला मोठी चालना देतील. अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो आणि सबस्क्राईब करा.